काय करताय सर? अरे गौरव, ट्रिक्स तयार करतोय. आपले जे कोऑर्डिनेशन कंपाऊंड मधले मेटल्स आहेत ना, ट्रान्झिशन मेटल आयन्स, तर त्यांच्या कलरवरती दरवर्षी नीटला प्रश्न विचारला जातो. तर ते मुलांना लवकर लक्षात राहत नाहीत, पाठ होत नाहीत. त्यामुळे त्यासाठी एक चांगली ट्रिक बनवली आहे. काय केलीये मग ते? इकडे तुला दाखवतो. हे बघ, तर जवळपास स्कॅन्डियम पासून ते झिंक पर्यंत सगळ्या मेटल्सच्या वेगवेगळ्या ऑक्सिडेशन स्टेट्स आहेत. मग स्कॅन्डियम प्लस 3 टिटॅनियम प्लस 4 टिटॅनियम प्लस 3 व्हॅनेडियम प्लस 4 असं करत करत एकतर काय होतं, मेटल्स पण चेंज होतात, म्हणजे मेटल आयन चेंज होत आहेत, त्यांचे ऑक्सिडेशन स्टेट पण चेंज होतात आणि कलर सुद्धा खूप वेगवेगळे आहेत. तर हे लक्षात ठेवणं डिफिकल्ट आहे. यासाठी पहिल्यांदा काय करायचं, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनवरनं काही एलिमेंट्स आपण कट करू शकतो, काही आयन्स. जसं की ज्यांचं ज्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 3D 0 आहे, ते सगळे फिक्स कलरलेस असतील. ठीक आहे. ज्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 3D 10 आहे, तो सुद्धा कलरलेस असेल. कारण झिरो इलेक्ट्रॉन असेल, झिरो कॉन्फिगरेशन असेल, त्याच्याकडे इलेक्ट्रॉनच नाही. इलेक्ट्रॉन नाही म्हणजे ट्रान्झिशन नाही, ट्रान्झिशन नाही म्हणजे कलर शो करणार नाही. 3D 10 मध्ये काय होतं, इथं कम्प्लिटली फील्ड ऑर्बिटल आहे. इथं सुद्धा डी ट्रान्झिशन पॉसिबल नाही, त्यामुळे तो सुद्धा कलरलेस आहे. मग आपल्याकडे स्कॅन्डियम 3 प्लस टिटॅनियम प्लस 4 हे कॅन्सल होतात. झेड 2 प्लस कॅन्सल होतं. मग रिमेनिंग जे मिडल एलिमेंट्स आयन्स राहतात, तर त्या आयन्समध्ये आपल्याला कलर ठरवायचा आहे. त्यात आपण काय करायचं पहिल्यांदा सगळ्या मुलांनी, तर पहिल्यांदा +2 ऑक्सिडेशन स्टेटवाले सगळे मेटल्स आपण लिहून घ्यायचे, मेटल आयन्स. तर आपण इथून स्टार्ट केलं व्हॅनेडियम 2 प्लस पासून. ओके. व्हॅनेडियम 2 प्लस, क्रोमियम 2 प्लस, मॅग्नीज 2 प्लस, फेरस सिक्वेन्सनं लिहून घ्यायचं. म्हणजे जसं त्यांचे स्कॅन्डियम टू झिंक पर्यंतचा जो सिक्वेन्स आहे त्या पद्धतीनं. स्कॅन्डियम का एलिमिनेट केला, कारण तो +3 मध्ये आहे, तो +2 मध्ये एक्झिस्टच करत नाही. ठीक आहे. आणि तो कलरलेस आहे. आपण व्हॅनेडियम पासून स्टार्ट केला. व्हॅनेडियम सुद्धा स्पेशल कॅटेगरीमध्ये आपण इकडे परत एक वेगळी ट्रिक बनवणार आहेत. याच्यामध्ये आपण तो इन्क्लूड नाही केला तरी चालेल. इन्क्लूड करूयात आपण क्रोमियम 2 प्लस पासून. तर क्रोमियमचं काय होतं, क्रोमियम +2 मध्ये असताना ब्ल्यू आहे, मॅग्नीज +2 मध्ये असताना पिंक आहे, फेरस 2 प्लस मध्ये असताना ग्रीन आहे, कोबाल्ट +2 मध्ये असताना पिंक आहे, निकेल 2 प्लस मध्ये असताना ग्रीन आहे, कॉपर 2 प्लस मध्ये असताना ब्ल्यू आहे. आता आपण काय करायचं, या तिघांचा एक सेट बनवायचा. क्रोमियम, मॅग्नीज, फेरस या तिघ. हे पाठ करायची गरज का नाही, कारण आपण सिक्वेन्समध्ये लिहिलंय. कुठून सिक्वेन्स चालू होतो, तर व्हॅनेडियम पासून कॉपर 2 प्लस पर्यंत. ठीक आहे. झिंक 2 प्लस आपण इलिमिनेट करून टाकलाय. काय करायचं, सिक्वेन्सने लिहून घ्यायचं सगळं +2 मध्ये. आता ब्ल्यू, पिंक, ग्रीन, पुन्हा पिंक, ग्रीन, ब्ल्यू. याला काय म्हणायचं आपण, बाय पार्ले जी, म्हणजे विकत घ्या. काय विकत घ्या, पार्लेजी विकत घ्या. बाय पार्लेजी, पार्लेजी बाय. कळतं किती सोपी ट्रिक आहे. बाय पार्लेजी, पार्लेजी बाय. बी म्हणजे ब्ल्यू, पी म्हणजे पिंक, जी म्हणजे ग्रीन. ठीक आहे. हे झालं +2च्या बाबतीत. आता आपण जाऊयात +3 कडे. +3 मध्ये परत तसंच सिक्वेन्सनं लिहून घ्यायचं आहे ना. स्कॅन्डियम, टिटॅनियम, व्हॅनेडियम, क्रोमियम, मॅग्नीज, फेरस, कोबाल्ट. ओके. यातलं स्कॅन्डियम आपण डिलीट केलं, कारण तो ऑलरेडी कलरलेस होता. आता टिटॅनियम पासून, टिटॅनियमचा कलर आहे पिंक, व्हॅनेडियम 3 प्लसचा कलर आहे ग्रीन, क्रोमियम +3चा कलर आहे व्हायोलेट, Mn3 प्लसचा कलर आहे अगेन व्हायोलेट, Fe3 प्लसचा कलर आहे येलो आणि कोबाल्ट 3 प्लसचा कलर आहे ब्ल्यू. आता ह्याच्यासाठी काय करायचं, ह्याची ट्रिक लक्षात ठेवायची. इथं काय PG VVYB. ठीक आहे. याला काय व्हायचं, पार्ले जी वर वाढला. PG म्हणजे पार्लेजी, पार्लेजी वर वाढला योगेश भाऊ. म्हणजे योगेश भाऊला काहीच खायला नव्हतं, योगेश भाऊ फक्त पार्लेजी खाऊन मोठा झाला. पार्लेजी वर वाढला योगेश भाऊ. पार्ले म्हणजे पिंक, जी ग्रीन. ओके. व्ही व्हायोलेट, व्ही व्हायोलेट, वाय येलो, व्ही ब्ल्यू. तर हे झालं +3च्या बाबतीत. आता इथे आपण काय केलं होतं, इथं व्हायोलेट +2 मध्ये जो होता त्याला आपण स्किप केलं होतं. व्हायोलेटचा काय म्हणजे व्हॅनेडियम +2 मधला आपण स्किप केला होता. व्हॅनेडियमचा काय प्रॉब्लेम आहे, व्हॅनेडियम +2 मध्ये पण आहे, +3 मध्ये पण आहे, +4 मध्ये पण आहे. इथं आपण सगळे +2 चे कव्हर केले, इथं सगळे +3 चे कव्हर केले. आपल्याकडे +4 वाले जे होते, +4 वाला एक टिटॅनियम +4 आहे, व्हॅनेडियम +4 आहे. हे दोनच आहेत. त्यातला जो टिटॅनियम +4 आहे तो ऑलरेडी डिलीट झालाय, कारण तो कलरलेस आहे. त्याचं कॉन्फिगरेशन येतं 3D 0. तर आपल्याकडे उरतं एकच व्हॅनेडियम +4 वाला. ओके. आणि ज्याचा कलर आहे ब्ल्यू. व्हॅनेडियम +4 मध्ये पण आहे, व्हॅनेडियम +3 मध्ये पण आहे, व्हॅनेडियम +2 मध्ये पण आहे. इथं कन्फ्युजन व्हायला नको, म्हणून आपण या व्हॅनेडियमची तिघांची सेपरेट ट्रिक केली. ओके. काय सेपरेट ट्रिक आहे त्याची, तर व्हॅनेडियम +2 +3 +4 सिक्वेन्समध्ये लिहून घ्यायचं. सिक्वेन्समध्ये लिहून घेतलं की व्हॅनेडियम +2चा कलर आहे व्हायोलेट, व्ही फॉर
व्हायलेट. ठीक आहे, व्ही फॉर व्हॅनेडियम, व्ही फॉर व्हायलेट. मग +2 असताना व्हायलेट कलर आहे, +3 असताना ग्रीन कलर आहे आणि +4 असताना ब्ल्यू आहे. तर VGB असं येतं. ठीक आहे, +2 +3 +4 सिक्वेन्सला लिहून घेतलं आपण इन्क्रीजिंग ऑर्डरनं. आणि व्हायलेट, ग्रीन, ब्ल्यू, VGB. याला काय म्हणायचं? व्ही साठी वाढीव, व्ही फॉर वाढीव, जी फॉर गौरव, बी फॉर भाऊ. वाढीव गौरव भाऊ. तुझ्या नावावर ट्रिक तयार केली आपण. कशी वाटली ट्रिक? खूप छान सर. थँक यू.